हर हर महादेव। आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार। आजच्या या पवित्र दिवशी आपण सगळे शंकराच्या मंदिरात जातो, दुधाचा अभिषेक करतो आणि बेलाची पाने वाहतो। पण तुम्हाला माहीत आहे का, आपला भोळा शंकर आपल्याकडून कसल्याही महागड्या वस्तूंची अपेक्षा करत नाही। तो फक्त आणि फक्त भक्तीच्या भावाचा भुकेला आहे। पूर्वीची गोष्ट आहे, एका जंगलात एक अतिशय गरीब लाकूडतोड्या राहत होता। तो दिवसभर कष्टाने लाकडे तोडायचा आणि संध्याकाळी महादेवांच्या मंदिरात जाऊन शांतपणे बसायचा। त्याच्याकडे शंकराला वाहायला ना दूध होतं, ना फुले, ना फळे। एक दिवस तो जंगलात लाकडे तोडायला गेला। खूप शोधूनही त्याला वाळलेली लाकडे सापडली नाहीत। दुपार झाली, तो उपाशी पोटी थकून एका झाडाखाली बसला। योगायोगाने ते झाड बेलाचे होते। उपाशी असल्यामुळे आणि आज कुटुंबाला काय खाऊ घालणार या चिंतेने त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। महादेवाची आठवण काढत तो सहजच बेलाची पाने तोडून खाली टाकू लागला। तिथेच झाडाखाली एक जुने मातीत गाडलेले शिवलिंग होते। त्या लाकूड तोडायला ते दिसलेच नव्हते, पण त्याच्या नकळत त्याच्या डोळ्यातून गळालेले अश्रू आणि हाताने तोडलेली बेलाची पाने थेट त्या शिवलिंगावर पडत होती। त्या रात्री लाकूडतोड्या उपाशी पोटीच झोपी गेला, पण त्याच्या स्वप्नात साक्षात देवाधिदेव महादेव प्रकट झाले। महादेवाने हसत त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, भक्ता, आज तू मला तुझ्या अश्रूंचा अभिषेक केलास आणि तुझ्या नकळत मला बेलाची पाने वाहिलीस। तुझ्या या निष्पाप भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे। जेव्हा तो लाकूडतोड्या सकाळी उठला, तेव्हा त्याला जंगलात भरपूर लाकडे सापडली आणि महादेवांच्या कृपेने त्याच्या आयुष्यातील सर्व दुःखे कायमची दूर झाली। बंधू आणि भगिनींनो, महादेवाला प्रसन्न करायला मोठ्या पूजा अर्चांची गरज नसते। तुम्ही वाहिलेले एक बेलाचे पान आणि तुमच्या मनातील खरा भाव, बस एवढ्यानेही आपला भोळानाथ प्रसन्न होतो। म्हणूनच आजच्या या पहिल्या श्रावणी देवाकडे काही मागण्यापेक्षा फक्त मनापासून म्हणा, ओम नमः शिवाय। तुम्हा सर्वांना श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की लाईक करा।